इकडं संजीवनीबाईंनी चालत चालत बस स्टॉप गाठला, बस केली आणि घराचा तिकीट काढून घरच्या मार्गाला लागल्या. जसा संजीवनीबाई चौकात उतरल्या तसं सगळी दुनिया त्यांच्याकडे टाकमाक करत बघायला लागले. प्रत्येक अरे वा सुटली वाटतं. नाही पण ही बाई वाटत नाही जास्त करणार. कुणी म्हणत होतं नाही बरं झालं शिक्षा झाली, कमीत कमी आता सासवांना धडा मिळेल. वेगवेगळ्या प्रकारचे काही ताशेरे, काही ताणे, काही चांगल्या गोष्टी ऐकत त्या घरापर्यंत चालत आल्या. घरापाशी आलं बघतात तर घराला कुलूप. त्यांना आश्चर्य वाटलं, अमित आणि विशाखा गेले कुठं. त्यांनी शेजारी चौकशी केल्यावर कळलं ते गेलेत विशाखाच्या आईवडिलांकडं राहायला आणि सध्या दुसरीकडं घर शोधण्याच्या मागं आहेत. आणि त्यांनी शेजारी किल्ली ठेवली, ती किल्ली संजीवनीबाईंना शेजारणीनं देऊन टाकली. मस्त दरवाजा उघडला, आत गेल्या. पहिले आवरून घेतलं घर सगळं. साफसफाई त्यांना पहिल्यापासून पसंत. आता इथं एकटंच राहायचं आहे नाही का असं म्हणत त्यांनी आवरलं सगळं व्यवस्थित. फ्रेश आंघोळ बिंघोळ करून स्वयंपाकाच्या मागं लागल्या. तेवढ्यात त्यांची एक मैत्रीण आली. तिनं विचारलं, येऊ का संजू आत? अगं ये ना, काय प्रॉब्लेम, ये. फक्त माझ्याकडं तू आलेली तुझ्या घरच्यांना चालणार आहे का हे बघ, कारण मी आत्ताच तुरुंगातनं येतेय परत. हे असं काय ग, काय तू विशाखेनं केलं ना काय कळत नाही. ती एक बिंडोक बाई आहे. नाही मी ना तिनं केलं ते बरोबर केलं. त्यांना कुठंतरी बाहेर पडायला चान्स हवा होता. काय मागणी केली होती मी माहिती आहे? नाही, त्यांच्या घरी सासरकडनं जे देवाचे टाक येणं आवश्यक असतं ते देवाचे टाक आणि 5 चांदीच्या लवंगा एवढंच सांगितलं होतं तिला आणायला. कारण आता ती गर्भाशी आहे. मूळ घरातनं तिच्या तो देवाचा टाक आणि लवंगा या घरात येणं आवश्यक होतं, जेणेकरून या घराला घरपण आणि ती हे लाभणं. आणि ते एका सवाष्णीनं जाऊन घेऊन यायचे असते. माझे मिस्टर हयात नाहीत म्हणून मी तिला सांगितलं होतं की तू येताना घेऊन ये. त्याच्यावर 498 दाखल केली बाईने, कारण तिला तिच्या सुखी संसारात आता सासू नको होती. हे घर माझ्या नावावर. जर मी जेलमध्ये गेले असते तर त्यांना राजोस इथं राहता आलं असतं. पण मध्येच अप्पासाहेब उभे राहिले. त्यांनी केस लढवली आणि मला जामीन मिळवून दिला. तर असं झाल्यामुळं त्यांना पळून जाण्याशिवाय हे नव्हतं, गत्यंतर नव्हतं. तू बघ ना, या घरात एकतर तिची वस्तू किंवा तिनं हे केलेलं काही राहिलंय का? तिच्या सगळ्या वस्तू, इव्हन तिचे आलेले माहेरवरनं आलेले काय ते कपाट हे ते रुखवता सकट सगळं तिनं नेलंय. चमच्या सकट जे राहिलंय ना ते आता माझं माझ्या नवऱ्याचंच राहिलेलं आहे. त्यामुळं मी आता इथं निवांत राहणार आहे. तू सांग. नाही मी तुझी चौकशीच करायला आले होते, मीना म्हणाली. असं कसं झालं ग? अमित तर तुझ्याशिवाय राहायचा देखील नाही. असंच असतं बाळा. पंख फुटले की पिलाला देखील आईचा आधार नको असतो. आईच्या कुशीत बसणं म्हणजे त्यालाही असं कमीपणाचं वाटायला लागतं. कारण आता त्याच्या पंखात बळ आलेलं असतं आणि त्याला मस्त उभारी आलेली असते की जी गगन भरारी घेणं आता मला सहज शक्य, याचा आत्मविश्वास आलेला असतो. हा आत्मविश्वास कुठंतरी त्यांना गोत्यात आणू शकत असतो. पण ठीक आहे, काही जुजबी गोष्टी झाल्या आणि मीना निघून गेली. संजीवनीबाई उठल्या. मस्तपैकी त्यांनी आवरलं, जेवण केलं. 1-2 कडक कॉफी तयार केल्या
आणि डायरी लिहित बसल्या, जे जे त्यांना जसं आठवेल तसं तसं. 60चं दशक. त्यावेळेला संजीवनी बिडकर आणि अरुण सहनाईकर ही मराठी चित्रपटातली फेमस जोडी होती. वडिलांची आवडती नायिका संजीवनी बिडकर आणि आईला आवडणारे अरुण सहनाईकर. त्यांनी दोघांनी पहिल्यापासूनच ठरवलं होतं, जे होईल ते एक. कारण आपण काही फार श्रीमंत नाही आहे. ताठ मानाने जगायचं असेल आणि आपल्या अपत्याला चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर जे एक होईल तेच आपण ठेवायचं. मुलगा झाला तर अरुण, मुलगी झाली तर संजीवनी. त्यात मी झाले. त्यामुळे नॅचरली माझं नाव संजीवनी झालं. हां, खूप सुखी होतो का आम्ही तर नाही, पण घरात खायला प्यायला काही कमी नव्हतं. शिक्षणाकरताही कोणाच्या दारात जावं लागलं नाही. साधारण 85च्या आसपास वडिलांचे मित्र तात्या, त्यांचा मुलगा महेश सांगून आला. हां, दिसायला सुंदर, चांगल्यापैकी नोकरी, कमवतही बऱ्यापैकी होता. त्यामुळं आईबाबांनी नाही म्हणलं नाही. मी 12वी पास झालेले होते. ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याची इच्छा होती. पण महेशचं म्हणणं पडलं, संसार मार्गी लागला की विचार करू. तुझं शिक्षण पूर्ण करून घेऊ, काळजी करू नको. त्यात पहिल्या 1.5 वर्षातच अमित झाला. अमित झाल्यानंतर मग शिक्षणात रस नाही राहिला. कमावणार, शिकणार आणि काय कमावणार म्हणलं तर ते कुणाकरता करायचं. इकडं महेशची नोकरी चांगली होती, राहतं घर होतं. आई बाबा अल्पशा आजाराने गेलेले होते, त्यामुळं माहेरकडनंही बऱ्यापैकी मिळालेलं होतं. आणि त्यांचं जे होतं खोली येते ती माझीच होती ना, दुसरा कोणी वारस नव्हता. मग खरं सांगायचं तर त्यावेळेला कंटाळा केला मी शिक्षणाचा. अमितवर लक्ष देणं, त्याला तळ हाताच्या फोडासारखं जपणं, त्याला वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या मी. त्याच्या सुखात माझं सुख आणि त्याच्या दुःखात माझं दुःख, याप्रमाणे त्याला वाढवत होते. आणि एक दिवस मला अजून आठवतंय, 96चा कालावधी होता तो. 14 सप्टेंबर 1996. कंपनीतनं परत येत असताना ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे बस झाडाला धडकली आणि नेमकी ज्या बाजूनं धडकली त्या बाजूलाच पहिल्या सीटवर महेश बसलेला होता. काळाने अचानक घातलेली झडप. 6वीत होता तेव्हा अमित. हां, पण फारसं काही असं त्यांनी साचवून ठेवलेलं नव्हतं आणि माझंही शिक्षण पूर्ण नव्हतं. म्हणून काय करता येईल असा विचार केल्यानंतर मी स्वयंपाक चांगला करू शकत होते म्हणून मी डबे चालू केले. कारण कुठंतरी बाहेर नोकरीला गेलो तर आपल्या वस्तीतली टार्गट पोरं अमितला वेडंवाकडं व्यसन लावू शकतील किंवा वेडावाकड्या मार्गाला नेऊ शकतील आणि आपल्याकडं पुरुष माणूस कोणीच नाही आहे. एकुलता एक हे 6वीतला पुरुष, त्याचा काय उपयोग. म्हणून मी घरच्या घरी डबे इथे सुरू केले. हां, आधाराला आईचे काही दागिने होते, प्लस इकडचे सासरकडचे दागदागिने होते. सासूबाईंनी जाताना माझ्या हातात डबा ठेवला आणि सांगितलं, बाई जमलं तर यात काहीतरी भरच घाल.
आणि तुझ्या सुनेला दे. नाही जमलं तर एवढं तरी सुनेला देऊन टाक. मी म्हणलं ठीक आहे. आम्ही 10वी झाल्यानंतर त्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची होती. 12वी सायन्समध्ये केलं आणि त्यांनी इंजिनिअरिंगच्या काहीतरी परीक्षा दिल्या. मला त्यातलं एवढं कळत नाही, पण त्याला ज्या काही कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली होती तर एकदम 1.5 लाख रुपये फी भरायची होती. 1.5 लाख. माझे जे काय डबे हे ते करून आमचा प्रपंच चालवून जे काय वाचलेले होते ना ते सगळे मिळून 35,000 होते. एक क्षणाचाही विचार केला नाही. आईबाबांची माझ्या नावावर झालेली खोली विकून टाकली आणि अमितचं शिक्षण सुरू केलं. हां, त्याचे एवढे पैसे आले की अमितचे पहिले इंजिनिअरिंगची 4-5 वर्ष पूर्ण झाली. फायनल इयरच्या वेळेला मात्र मला माझ्या आईचे दागदागिने मोडावे लागले. हो, पण सासूबाईंनी दिलेला डबा मोडला नव्हता. माहेर धुतलं गेलं, काही विचार केला नाही.